आज बनवत आहे शीर खुर्मा। त्यासाठी इथे घेतलेला आहे तूप। हे तूप घेतलेलं आहे। आता हे तूप टाकत आहे मी भांड्यात। इथे तूप टाकून घेतलेलं आहे चांगले 2 चम्मच आणि ते गरम करून घेणार आहे। आणि इथे घेतले आहे गव्हाच्या पिठाच्या इथे शेवड्या घेतलेल्या आहेत आपल्या गावरानी अशा इथे शेवड्या। आता त्या शेवड्या टाकून घेत आहे तुपामध्ये आणि छान पैकी ब्राऊन होऊ देऊ आणि मस्त अशा आपण त्या शेवड्या भाजून घेणार आहोत। ह्या इथे आपल्या अशा शेवड्या इथे मी भाजून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता अगदी अशा ब्राऊन अशा भाजून घेतलेल्या आहे। मस्त पैकी चांगल्यापैकी अशा शेवड्या भाजून घ्यायच्या आपल्याला। अशा पैकी इथे मस्त अशा शेवड्या भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये। तुम्ही बघू शकता मस्त याला कलर आलेला आहे। तर अशा पैकी इथे आपल्या शेवड्या भाजून झालेल्या आहेत। आता तुपामध्ये काजू आणि बदाम हे तळून घेणार आहे। त्याचबरोबर अक्रोड इथे भाजून घेणार आहे तेलामध्ये। इथे काजू आणि बदाम आणि अक्रोड हे असे तळून घेत आहे तुपामध्ये। आपल्याला तळून घ्यायचे आहे हे पूर्ण ड्रायफ्रूट। आता इथे हे आपले काजू बदाम कट करून घ्यायचे आहे। तर इथे काजू बदाम कट करून घेणार आहे। ड्रायफ्रूट आता हे काढून घेतलेले आहे तुपामधून हे बघू शकता। आणि आता इथे कट करून घेत आहे। इथे हे सर्व ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे। इथे मी दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती हे दूध गरम करून घेत आहे। इथे दूध गरम झालेलं आहे आणि आता आपण हे शेवड्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे मी ह्या शेवड्या टाकून घेतलेल्या आहेत। इथे शेवड्या टाकून घेतलेल्या होत्या। आता आपण याच्यामध्ये हे सर्व जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे हे सर्व ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला फिरवून घेऊ मस्त पैकी। इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। ती साखरही टाकून घ्यायची आहे। परत एकदा याला आपण मिक्स करून घेऊ छान पैकी। अशा पैकी इथे आपला शेवड्या खुर्मा तयार होणार आहे मस्त पैकी। इथे हे आपल्या शेव खुर्मा अशा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय छान अशा झालेल्या आहे। आणि आता मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेते अजून त्याला चव येणार आहे स्वादिष्ट असा आपल्या इथे शेव खुर्मा तयार झालेला आहे। आता त्यांनी वाटीमध्ये काढून घेणार आहे। तर अशा पैकी इथे आपल्या शेव खुर्मा अशा शेवड्या इथे तयार झालेल्या आहे। तर तुम्ही नक्की अशा पैकी ट्राय करा। मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघता तेही मला सांगा आणि मी तुमच्यासाठी काय बनवतेही मला कळवा। तर अशा पैकी आपली इथे डिश तयार झालेली आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा।